केलं असून या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी वर्धा जिल्ह्यातील खरांगणा पोलीस स्टेशन हद्दीतून गोवंश तस्करी व हत्येप्रकरणी गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलण्यात आली। हतपार करण्यात आलेले आरोपी अब्दुल रफिक अब्दुल कादर कुरेशी, याकूब मोहम्मद बशीर कुरेशी, नौशाद मोहम्मद बशीर कुरेशी, अल्ताफ उर्फ सदाम मोहम्मद याकूब कुरेशी सर्व राहणार आजी मोठी, शेख फिरोज शेख हारून राहणार वाल्मिक वाड आरवी। या प्रकरणातील 6वा आरोपी जलील कुरेशी राहणार फुलफेल वर्धा सध्या फरार आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। ही कारवाई पोलीस निरीक्षक सदाशिव ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली आणि वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून गावकरी व हिंदू संघटनांकडून या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे। या निर्णयामुळे परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेला बळ मिळाला आहे। गोवंश तस्करीला रोखण्यासाठी घेतलेला हा निर्णय इतर गुन्हेगारांसाठी धडा ठरेल अशी अपेक्षा आहे। फरार आरोपी जलील कुरेशीचा शोध सुरू असून यापुढेही अशा कारवाया सुरूच राहतील अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे।